मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनने आता डॉक्टरांची टीमच तिथे बोलवलेली असते. मधुभाऊ डॉक्टरकडे जाण्यासाठी जेव्हा नकार देत असतात, तेव्हा आता अर्जुन खूप मोठ्याने आवाज देत असतो, इथे फ्री मेडिकल कॅम्प आहे. परंतु हट्टी मधुभाऊ ऐकायला तयारच नसतात. तेव्हा आता तेथे जे वॉर्ड बॉय असतात ते मधुभाऊंना अगदी खेचतच इकडे घेऊन येतात आणि लगेच त्यांना बेडवर झोपवतात. डॉक्टर प्रधान हे लगेच मधुभाऊंवर उपचार सुरू करतात. अर्जुन आता फ्री मेडिकल कॅम्प असं मोठ्याने ओरडून सर्वांना सांगत असतो. त्याच वेळी आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते. अर्जुन देखील सायलीवरून नजर हटवत नसतो. काही वेळानंतर डॉक्टर मधुभाऊंना चेक करून सर्वांना सांगतात की यांचा ताप तर 101 वर आहे. मग आता सर्वजण काळजीत पडतात. तेव्हा डॉक्टर प्रधान म्हणतात की तुम्ही काय फ्री मेडिकल कॅम्पची वाट पाहत होता की काय? कुसुम म्हणते नाही, आम्ही डॉक्टरांकडे यांना घेऊन जाणारच होतो, परंतु तेवढ्यात इथे फ्री कॅम्प आला. परंतु बरं झालं असं म्हणून ती अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुन देखील कुसुमला आता इशारा करतो. त्यानंतर डॉक्टर प्रधान म्हणतात की काही काळजी करण्याचं एवढं कारण नाही, यांना ताप तर आहेच, परंतु हे व्हायरल इन्फेक्शन आहे. आता मी ज्या गोळ्या देतो ना त्या दिवसातून 3 वेळा द्या आणि भरपूर पाणी प्या व आराम करा, म्हणजे यांना बरं वाटेल. त्यानंतर अर्जुन पुन्हा त्या माईकमध्ये म्हणत असतो की औषधांचा इफेक्ट पटकन व्हावा असं वाटत असेल ना तुम्हाला, तर अजिबात चिडचिड करायची नाही. आता झोपलेले मधुभाऊ अर्जुनचं हे बोलणं ऐकून ताडकन उठतात आणि रागातच अर्जुनकडे पाहतात. परंतु अर्जुन आता तेथे असणाऱ्या सर्व पेशंटना सांगतो, मी तुम्हा सर्वांना सांगतोय, अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही, कारण स्ट्रेस खूप वाईट असतो. चिडचिड करायची नाही, एकदम शांत राहायचं. त्यानंतर आता मधुभाऊंना डॉक्टर प्रधान हे गोळ्या देतात आणि म्हणतात की माझ्यासमोरच तुम्ही पहिला डोस घ्या आणि घरी जाऊन मग आराम करा. तेव्हा डॉक्टर प्रधानांचा हात झिडकारत लगेच मधुभाऊ म्हणतात, अहो मला गोळ्या नको, मी तुम्हाला सांगितलंय ना. त्या गोळ्यासुद्धा आता खाली पडतात. मधुभाऊंचं हे वागणं पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सायली आणि कुसुमला खूप वाईट वाटतं की मधुभाऊ अजूनही किती हट्टीपणा करतायत. तर अर्जुन आता लगेच बाजू सावरून घेतो आणि म्हणतो, आजारी असल्यानंतर असा हात चुकून कुठेही लागू शकतो आणि हे असं घडू शकतं, त्यामुळे एवढं कुणी टेन्शन घेऊ नका. त्यानंतर डॉक्टर प्रधान रागातच मधुभाऊंकडे पाहतात. मग आता कुसुम म्हणते, काय आहे ना डॉक्टर, अहो आमच्या मधुभाऊंना अजिबात गोळ्या घ्यायला आवडत नाहीत. त्यावेळी डॉक्टर प्रधान रागातच विचारतात, काय हो, म्हणजे काय गोळ्या अशा उडवून लावायच्या का? त्यानंतर आता मधुभाऊ रागातच म्हणतात, मला कोणतंही औषध नको आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे वा, तुम्हाला कोणतंही औषध नको असेल तर तुमच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे ना, ते म्हणजे इंजेक्शन. असं म्हणून आता मधुभाऊंना अर्जुन हा कोंडीतच पकडतो. त्यानंतर मधुभाऊंना आता इंजेक्शन द्या असं आता कुसुम आणि अर्जुन हे दोघेही म्हणत असतात. त्याचवेळी आता डॉक्टर प्रधान म्हणतात की ठीक आहे, इंजेक्शन देतो मग. तेव्हा मधुभाऊ खूपच घाबरतात आणि म्हणतात, नको नको, मला अजिबात इंजेक्शन नको आहे. तेव्हा सायली मात्र आता गालातच हसते. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, यांना इंजेक्शन द्या. तेव्हा मधुभाऊ खूपच घाबरलेले असतात. परंतु आता डॉक्टर त्याचबरोबर कुसुम हे देखील म्हणत असतात की नाही, इंजेक्शन द्यायचं म्हणजे द्यायचंच. तेव्हा आता डॉक्टर आणि ते ऑर्ड बॉय असतात ते आता मधुभाऊंचा जोरातच हात पकडून ठेवतात. परंतु मधुभाऊ आता खूप जोराजोरात ओरडू लागतात, कारण त्यांना इंजेक्शनची सुद्धा खूपच भीती वाटत असते. फायनली आता डॉक्टर मधुभाऊंना इंजेक्शन देतात. तेव्हा मधुभाऊ आता लहान मुलासारखं जोरातच ओरडतात आणि रागातच अर्जुन व कुसुमकडे पाहू लागतात. तेव्हा कुसुमवर आता रागावून मधुभाऊ म्हणतात, इंजेक्शन दिलं का, बघतोच आता थांबा, असं म्हणून आता ते चिडतात. त्यानंतर आता डॉक्टर प्रधान म्हणतात, शेवटी दिलंच आपण इंजेक्शन, आता ना यांना एकदम बरं वाटेल. तर आता डॉक्टर म्हणतात, हा औषधांचा डोस घ्या आणि त्यांना 3 टाईम द्या. तेव्हा कुसुम हो असं म्हणते. त्यानंतर मधुभाऊ आता घरात जायला निघतात. अर्जुनला आनंद झालेला असतो, कारण मधुभाऊंवर ट्रीटमेंट झालेली असते. हट्टी मधुभाऊंना शेवटी अर्जुनने आता आपल्या पद्धतीने बरोबर वर आता उपचार करून
लावून घेतलेले असतात. त्यानंतर मधुभाऊ आता घरात जायला निघतात. सायली आणि कुसुमसुद्धा त्यांच्यासोबत असते. त्यानंतर आता सायली ही मागे वळून अर्जुनकडे गालात पाहून हसते. त्याचवेळी अर्जुन देखील आता सायलीकडे पाहत असतो. तेव्हा तो आता मनातच म्हणतो, मिसेस सायली, तुमच्या चेहऱ्यावरील हे हसू पाहण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. असं म्हणून तो अगदी तिच्यावरून नजरच हटवत नाही. सायली पुढे चाललेली असताना मागे वळून सारखी सारखी त्याच्याकडे पाहत असते. त्यानंतर मधुभाऊ आणि त्याचबरोबर कुसुम हे दोघेही घरात जातात. तर सायली दरवाजातून पुन्हा डोकावून अर्जुनकडे सतत पाहत असते. त्यावेळी अर्जुनसुद्धा आता सायलीकडे सतत पाहत असतो. तर ती आता आतमध्ये जाते. तिथे गेल्यानंतर आता मधुभाऊंना पाहून ती जरा घाबरलेली असते. तेव्हा मधुभाऊ रागातच तिथे सोफ्यावर बसतात. त्यानंतर कुसुम म्हणते, या दुपारच्या गोळ्या तुम्ही घ्याल ना? त्याचवेळी मधुभाऊ चिडतात आणि म्हणतात, त्या अर्जुन सुभेदाराला नसता शहाणपणा कुणी करायला सांगितला होता? अरे मी जगेन नाही तर मरेन, पण याला काय करायचंय? असं म्हणून मधुभाऊ सायलीला जाब विचारू लागतात. तेव्हा सायली मात्र काहीच बोलत नाही, एकदम शांत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की त्या फुकटच्या त्याच्या डॉक्टरांकडून मी अजिबात उपचार करून घेणार नाही आहे. आता हे इंजेक्शन दिलं ते ठीक आहे, पण हा अर्जुन सुभेदार एवढा हट्टीपणा का करतो कळतच नाही. आता ही जी फुकटची औषधं आहेत ना, ती चाळीतल्या लोकांना घेऊ देत. गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावे ना, तसे मागे मागे त्याच्या फिरत होते. ते कॅम्प भरवणारा माणूस काय लायकीचा आहे हे कुणाला माहीत आहे का? त्यावेळी सायली म्हणते, निदान या कॅम्पच्या निमित्ताने तुमच्यावर उपचार तरी झाले, नाही तर तुम्ही आमचं काही ऐकलं सुद्धा नसतं. निदान यांच्यामुळे तरी. असं म्हणून ती आता गप्प राहते. तेव्हा मधुभाऊ रागातच आता सायलीकडे पाहू लागतात. त्यावरती सायली म्हणते, म्हणजे अर्जुन सरांमुळे तरी निदान चाळीतल्या लोकांची तपासणी होईल. मधुभाऊ आता रागातच विचारतात, काय ग, हे जे काही झालंय तरीही तू त्याचीच बाजू घेते का? हे जे काही चाळींमध्ये चाललंय ना, हे श्रीमंतीचं प्रदर्शन नाही मग काय आहे? त्याचवेळी कुसुम विचारते, हे असं श्रीमंतीचं प्रदर्शन आहे का मधुभाऊ? मग आता मधुभाऊ म्हणतात, हो अगं, हे असं आयत्या वेळी कॅम्प भरवायचा, याला श्रीमंतीचं प्रदर्शन नाही मग काय म्हणतात? कारण तूच म्हणाली ना की माझ्यासाठी कॅम्प लावलाय म्हणून. त्याचवेळी कुसुम म्हणते, अहो तुमच्या आजारपणाचा आणि कॅम्पचा काही संबंध आहे का? कदाचित हा कॅम्प लावायचं त्याने अगोदरच ठरवलं असेल ना. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय त्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. तेव्हा मधुभाऊ आता रागातच सायलीला बोलत असतात की काय गरज होती सायली, बोल ना तू. मग आता कुसुम मधुभाऊंना बोलूच देत नाही. ती मोठ्या मोठ्याने म्हणू लागते, सायली अगं काय गरज होती त्या अर्जुन सुभेदाराला असा कॅम्प वगैरे लावण्याची? अगं तुला माहिती आहे का, 150 लोकांचा त्याने मोफत उपचार केला. असं का केलं त्याने? मोठा काय तो महाराजा लागून गेला का? आता मुद्दामच कुसुम म्हणू लागते. त्याचवेळी मधुभाऊ म्हणतात की त्याला टोक गाठायची ना सवयच आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे एक टोक आणि आता मला त्रास देतोय ते दुसरं टोक. तेव्हा कुसुम म्हणते, नाहीतर काय, नुसता आपला त्रास देत राहतो. त्यानंतर कुसुम आता रागातच म्हणते, मी ना त्या अर्जुन सुभेदाराकडे पाहतेच. अर्जुन सुभेदार ये थांब थांब मी आले, असं म्हणून ती घराबाहेर पडते. सायलीला आता टेन्शन येतं आणि ती देखील आता पाठोपाठ घराबाहेर पडते. तर इकडे जनता चाळीतील लोक सर्व अर्जुनचे खूप आभार मानत असतात की किती दिवसांपासून मला डॉक्टरकडे जायचं होतं, परंतु पैशांना अभावी जाता येत नव्हतं. तेव्हा मी देवासारखे धावून आलात. तेव्हा तेथे असणारा प्रत्येक माणूस आता अर्जुनचे खूप आभार मानत असतात. अर्जुन आता म्हणतो, मी काहीही केलेलं नाहीये. डॉक्टर प्रधानांकडून तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळाली हे खूप महत्त्वाचं आहे. तेवढ्यातच त्याच्या कानावर आता कुसुमचा रागातच आवाज पडतो की ए अर्जुन सुभेदार. तेव्हा अर्जुन एका क्षणी खरंच खूप घाबरतो. आता कुसुम त्याच्याजवळ येते आणि हसतच म्हणते की तुमचे मनापासून आभार. तेव्हा अर्जुनचाही चेहरा खुलतो. सायली देखील आता लांबूनच हसत अर्जुनकडे पाहते. तिला आता अर्जुनचं खरंच खूप कौतुक वाटतं. कुसुम म्हणते, वेळेत जर तुम्ही मधुभाऊंवर उपचार केले नसते, ही युक्ती लढवली नसती, तर त्यांची तब्येत अजूनच खालावली असती. मग आता अर्जुन म्हणतो, मला मान्य आहे माझे सासरे थोडे हट्टी आहेत, परंतु मी माझ्या सासऱ्यांची तब्येत तरी कशी बिघडू देणार? तेव्हा आता सायली अर्जुनच्या या बोलण्यामुळे खूपच गोड लाजते.
त्यानंतर आता तेथे असणाऱ्या सर्व बायका आणि पुरुष मंडळी म्हणू लागतात, अर्जुन सर असे वरचीवर येत जा हा. तुम्ही मगाशी जी भन्नाट कॉमेंट्री केली ना ती खरंच खूप छान होती. मी अर्जुन म्हणतो, ही जनता चाळ म्हणजे माझं सासर आहे आणि माझ्या सासरी तर मी येतच राहणार. आणि कसं आहे ना, काही दिवसांसाठी माझी बायको इथे राहायला आली आहे, पण तिच्याशिवाय मी तिकडे एकटा तरी कसा राहणार. हा अर्जुनचे हे प्रेमाचे शब्द ऐकून सायलीला खूपच लाजल्यासारखं होतं आणि मग अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो. आज सायली आता लाजूनच तेथून जाते. सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. तर दुसरीकडे प्रिया ही कल्पनाची खूपच काळजी घेत असते. तिला म्हणत असते, मामी हे ॲपल अगोदर खाऊन घ्या हा. मग आता कल्पना म्हणते, किती काळजी करतेस ग तू माझी. मग प्रिया म्हणते, हे माझं कामच आहे ना मामी. तेवढ्यातच तेथे चैतन्य येतो आणि म्हणतो, मावशी अगं मी जातो हा ऑफिसमध्ये. त्यावेळी आता कल्पना विचारते, ऑफिसलाच चाललास की कोर्टामध्ये चालला. तेव्हा तो म्हणतो, नाही एक नवीन केस आली आहे ना त्यामुळे तयारीसाठी पुढे जायचंय. त्याचवेळी तुझा मित्र कुठे गेलाय सकाळी काय माहीत, ता कुठे आहे असं ती त्याला विचारते. त्यावेळी चैतन्य म्हणतो, अगं नवीन केस आली आहे ना त्याच्या तयारीसाठी तो पुढे गेलाय आणि मी आता चाललोय. त्याचवेळी असं म्हणून तो घाईतच पुढे जातो. इकडे कल्पना आता प्रियाला म्हणते, अगं चैतन्य तसाच गेला आणि अर्जुनसुद्धा सकाळी गेलाय, परंतु चैतन्यकडे डबा द्यायचा होता, डबा इथेच राहिला. तेवढा डबा नेऊन देतेस का गं प्लीज प्लीज, असं म्हणून ती रिक्वेस्ट करते. तेव्हा प्रिया म्हणते, मामी प्लीज अशी तू रिक्वेस्ट करू नको ना गं, मी नेऊन देते चैतन्यकडे डबा. तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते आणि प्रियाला सांगते की मी माझ्या रूममध्ये आहे हा. तेव्हा ठीक आहे असं प्रिया म्हणून आता डबा घ्यायला जाते. तर कल्पना तेथून रूममध्ये जायला निघते. त्याचवेळी प्रिया आता मनात विचार करत असते की मला तर यांनी मोलकरीण बनवून ठेवलंय पार, असं म्हणून ती खूपच चिडते. त्या इकडे बाहेर चैतन्य येतो आणि लगेच अर्जुनला कॉल करतो. तेव्हा तो विचारतो की काय झालं रे तिकडे, तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला का. अर्जुन म्हणतो, हो प्लॅन तर सक्सेसफुल झालाय. मग आता सायली वहिनी तुला भेटल्या का असंही चैतन्य विचारतो. अर्जुन म्हणतो, तशा भेटल्या नाही, परंतु त्यांना मला आज पाहता तरी आलं. त्यानंतर प्रिया आता तेथे येते आणि चैतन्यला तेथे फोनवर बोलताना पाहून मनातच विचार करू लागते की या चैतन्याचं चाललंय काय. मगाशी मामीला म्हणाला की मला खूप घाई आहे असं म्हणून तो निघाला आणि इथे फोनवर बोलत बसलाय. तेव्हा ती आता अगदी दबक्या पावलांनी त्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहते आणि त्याचं फोनवरचं बोलणं ऐकू लागते. इकडे अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की अरे मधुभाऊंची तब्येत बिघडली आहे, त्यांना जरा ताप आलाय, मग तू त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला की नाही असं चैतन्य विचारतो, कारण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे ना. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, ते माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येतील का. चैतन्य म्हणतो, मग ते हॉस्पिटलमध्ये आले नाही मग तू काय आयडिया केलीस. तेव्हा अर्जुन आता कशाप्रकारे मी मेडिकल कॅम्प भरावला आणि मधुभाऊंवर उपचार डॉक्टर प्रधानांना करायला सांगितले, हे सगळं काही तो आता चैतन्याला सांगतो. तेव्हा चैतन्य खुश होतो. तेव्हा प्रिया हे सगळं बोलणं आता ऐकू लागते. चैतन्याला कळू सुद्धा देत नाही की मी त्याच्या पाठीमागे उभी आहे म्हणून. इकडे आता चैतन्य सगळं काही बोलणं ऐकतो आणि म्हणतो की वा वा अर्जुन, सासऱ्याला आणि बायकोला इम्प्रेस करण्याचं काम तर तुझं अगदी जोरातच सुरू आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो. मग चैतन्य म्हणतो, तू सासऱ्यासाठी चक्क फ्री मेडिकल कॅम्प भरवला. अरे अर्जुन, हॅट्स ऑफ तुला, हॅट्स ऑफ, इकडूनच हॅट्स ऑफ करतो तुला. तेव्हा अर्जुन सुद्धा खूपच खुश होतो आणि म्हणतो की येतोय मी आता ऑफिसला. त्यावेळी चैतन्य ठीक आहे असं म्हणतो आणि फोन ठेवणारच असतो. प्रिया आता पटकन मागे पळतच जाते जेणेकरून चैतन्याला डाऊट न यावा की मी सगळं बोलणं ऐकलंय म्हणून. त्यानंतर चैतन्य फोन ठेवतो. तर प्रिया आता चैतन्य चैतन्य असा आवाज देत पुढे येते. चैतन्य रागातच तिच्याकडे पाहतो. मग आता ती म्हणते, हे बघ मामीने डबा दिलाय, बरं झालं तू इथे फोनवर बोलत होतास म्हणून तुला डबा तरी देता आला. असं जेव्हा प्रिया म्हणते ना तेव्हा आता चैतन्य म्हणतो थँक्यू. प्रिया जरा खुश होते की चैतन्य मला थँक्यू म्हणाला. मग आता तो म्हणतो, तुला नाही मावशीला सांग की मी थँक्यू म्हणालो. तेव्हा प्रिया आता खूपच चिडते आणि पाय आपटतच आतमध्ये जाते. तेथे गेल्यानंतर ती सोफ्यावर बसते. तर आता ती म्हणते की अर्जुन आणि ही सायली नुसते एकमेकांना चिकटलेले असतात.
कधीच असे वेगळे राहू शकतच नाही. आता ना अर्जुनला अद्दल घडायलाच हवी. हे दोघे ना एकमेकांपासून कसे वेगळे होत नाही ना ते मीच पाहते. अर्जुनला आता डिस्ट्रॅक्ट करायलाच हवं असं प्रिया मनाशी ठरवते. त्यानंतर आता तेथे एक सुरा असतो तेव्हा प्रियाच्या मनात वेगळीच कल्पना येते. मग आता ती कुणाला तरी कॉल करते आणि म्हणते की एक छान असा गिफ्ट रॅप केलेला मी सांगते त्या पत्त्यावर पाठवा आणि त्याच्यावर टू किंवा फ्रॉम असं काहीच लिहू नका असं म्हणून ती आता फोन ठेवते. इकडे मधुभाऊ अगदी ठणठणीत बरे झालेले असतात तेव्हा ते आता फ्रेश होऊन बाहेर येतात आणि मग तेथे सोफ्यावर बसतात. तेव्हा सायली आता चेक करते तर त्यांचा ताप पूर्णपणे उतरलेला असतो. सायली म्हणते, अहो मधुभाऊ तुमचा ताप तर पूर्णपणे उतरलाय. आता हा आल्याचा गरमागरम चहा घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल अजून. कारण आराम त्याचबरोबर ते इंजेक्शन त्यामुळे तुम्हाला अगदी तरतरी आली आहे. कुसुम आता मधुभाऊंना टोमणा मारते की म्हणजे हे भांडायला झाले मोकळे. तेव्हा मधुभाऊ कुसुमकडे पाहतच राहतात. तेव्हा कुसुम आता घाबरते आणि म्हणते नाही त्या अर्जुन सुभेदाराबरोबर भांडायला मोकळे झाले ना तुम्ही आता असं मला म्हणायचं होतं. अहो तुम्ही त्याला असे 4 खडे बोल सुनवा ना म्हणजे तो कसा गप्प बसेल मांजरीसारखा. त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात मी त्यालाही चांगलाच ओळखून आहे आणि तुलाही कुसुम. त्याच वेळी आता कुसुम म्हणते बरं बरं अहो तुम्ही उगीच त्रास करून घेऊ नका नाही तर दिलेलं इंजेक्शन उगीच वाया जाईल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात अरे काय एक इंजेक्शन दिलं परंतु मला 10 वेळा ऐकवून दाखवले सर्वांनी. त्या अर्जुन सुभेदाराने मला काय सोन्याचं इंजेक्शन टोचलं का असं रागातच ते म्हणतात. तेव्हा सायली म्हणते अहो मधुभाऊ आता हे कसे इंजेक्शन देतील बरं तुम्हाला. तेव्हा मधुभाऊ आता रागातच तिच्याकडे पाहतात. मग आता सायली म्हणते अहो मधुभाऊ इंजेक्शन तर डॉक्टर देतात ना. मग आता त्यावरती मधुभाऊ म्हणतात त्याने अगोदरच त्या डॉक्टरांना सांगून ठेवलं असेल की जर या म्हाताऱ्याने गोळ्या घेतल्या नाही ना तर त्याला जोरात इंजेक्शन द्या म्हणून. तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते की डॉक्टर असं कुणाच्या सांगण्यावरून उपचार करत नसतात. नक्की पेशंटला कशाची गरज आहे हे ओळखून ते उपचार करतात. त्याचवेळी कुसुम म्हणते मधुभाऊ तुम्ही अशी चिडचिड करू नका ना नाहीतर उगीच तुम्हाला पुन्हा ताप येईल आणि त्या अर्जुन सुभेदाराला पुन्हा हा कॅम्प भरवावा लागेल आणि ते तुम्हाला अजिबात चालणार नाही ना. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात की तू एकदा काय ते पक्क ठरव. हा कॅम्प माझ्यासाठी लावला होता की तो निव्वळ योगायोग होता. असं वारा आलं तसं वात कुटुती यंत्रासारखं गरागरा फिरू नकोस. आज सायली आणि कुसुम एकमेकींकडे पाहून आता हसत असतात. सायली कुसुमजवळ जाऊन बसते आणि हळूच म्हणते की मधुभाऊ आजारी असल्यानंतर किती लहान मुलासारखे वागतात ना. मग आता मधुभाऊ ते ऐकतात आणि विचारतात काय ग काय म्हणालीस. तेव्हा सायली हसतच विचारते चहा कसा झालाय मधुभाऊ. तेव्हा ते अगदी गप्प बसतात. इकडे प्रिया आता त्या कुरिअरवाल्याची वाट पाहत असते. कधी एकदा तो चाकू घेऊन येतोय आणि घरातील सर्वांना मी घाबरवतीये. तेवढ्यातच तो आता तेथे येतो आणि लगेच तिच्याकडे ते पार्सल देतो. त्यावेळी ती आता जोरातच ओरडते की अरे तू कुठे चाललास कुठे. मग आता तो जरा थांबतो. तेव्हा त्या कुरिअरवाल्याला पुन्हा ती इशारा करते अरे जा ना. मग प्रिया आता ती ॲक्टिंग करू लागते की हे नक्की चाललंय काय आणि तू हे काय पाठवलंस असं म्हणून आता तिला सर्वांना जोराजोरात आवाज देऊ लागते आणि त्या चाकूकडे पाहतच राहते. तेव्हा घरातील सर्वजण आता तेथे येतात कारण तिने घरातील सर्वांना आवाज देऊन तिथे बोलवून घेतलेलं असतं. मग आता सर्वजण तो चाकू पाहतात आणि सर्वांना मोठा धक्का बसतो. हा चाकू कुठून आला सर्वजण विचारू लागतात. तेव्हा प्रिया आता म्हणते की काय माहीत आपल्या घरात नक्की काय चाललंय ना कळतच नाही. त्या महिपत शिखरेने सर्वांना धमकवलंय. तेव्हा हा सुरा आला तरी कुठून असं लगेच अश्विन विचारतो. त्यावेळी प्रिया म्हणते अरे कोणीतरी द्यायला आलं होतं. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो इथून गेला. हे पार्सल त्याने दिलं होतं. त्याचवेळी कल्पना म्हणते म्हणजे महिपतने अगोदर तेथे पेढे आणि सुरा पाठवला होता आणि आता हा चाकू पाठवलाय. तेव्हा घरातील सर्वजण अजूनच घाबरतात.
तेव्हा देवी आई तू अजून काय काय दाखवणार आहेस ग आम्हाला, असं पूर्णा आजी म्हणतात आणि खूपच घाबरतात. विमला आणि प्रताप दोघेही म्हणतात, या अजिबात तुम्ही घाबरू नका, आपण सगळेजण इथे आहोत, तुम्ही शांत बसा बरं. त्यावेळी आता अस्मिता देखील खूपच घाबरते आणि म्हणते, तो महिपत आपल्या सगळ्यांना मारून टाकेल का ग? त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, नाही नाही, असं नाही होऊ शकत. मग प्रताप म्हणतोय, अस्मिता अशी वेड्यासारखी काही पण बोलू नकोस हा, आणि उगीच असं सर्वांना तू घाबरवू सुद्धा नकोस. आणि हा सुरा महिपतने पाठवला याचा काही पुरावा आहे का आपल्याकडे? नाव आहे का त्यावर, असा आता प्रताप विचारत असतो. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते आणि त्या सूर्याकडे पाहतच राहते. मग आता रडण्याचं नाटक करत प्रिया असं सर्वांना भासवून देत असते की आपला दुसरा शत्रू कोण असू शकतो. अहो मामा, कोण पाठवणार हा मग सुरा? अहो महिपत सारखा गुंड फक्त पेढे आणि पत्रावर शांत बसणार आहे का? नाही ना. आता पूर्णा आजी, अजिबात तू एकटी बाहेर पडत जाऊ नकोस. तुला जर मंदिरात जायचं असेल ना, तू फक्त मला सांग, मी तुझ्याबरोबर नक्कीच येईल. कारण जे काही वाईट व्हायचं असेल ना, ते माझं होऊ दे, परंतु माझ्या माणसांचं नाही, असं आता सासूपणाचा आव आणत आणि खूप काळजी असल्याचं नाटक करत प्रिया पूर्णा आजींना म्हणते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन जेव्हा घरी येतो, घरातील सर्वजण तेथे हॉलमध्ये असतात. तेव्हा अश्विन आता अर्जुनला म्हणतो की आज महिपतने आपल्या घरी पेड्यांचा बॉक्स आणि एक पत्र पाठवलं. मग अर्जुनकडे ते पत्र लगेच तो देतो. त्यानंतर कल्पना म्हणते, आणि त्याला सांग एवढ्यावरच थांबला नाही येतो, त्याने सुरा देखील पाठवलाय आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलीये. आता अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्यानंतर अर्जुन सरळ आता महिपतच्या घरी जातो. तेथे साक्षी सुद्धा असते. तेव्हा अर्जुन रागातच महिपतला म्हणतो की महिपत, माझ्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी तू दिलीस. जर तू काही केलं ना माझ्या घरच्यांना, म्हणजे एक साधासा स्क्रॅच जरी ओढला ना, तर तुझं काय करतो ना ते बघतच राहा, असं म्हणून अर्जुन हा खूपच चिडतो. तर आता महिपतला हे खरंच काही माहीत नसतं. तेव्हा तो रागातच अर्जुनकडे पाहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.